जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याचा मजा घेतात. भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे 20% लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत. त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे. राऊतसाहेब, मुंबई महापालिकेसाठी भाजपाने 150+ नारा दिलाय आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये रवाना. बघा, मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120 नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल, कारण 150 120 बरं का. आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार. भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही. हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे, उष्ण अवसान आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो. राऊतसाहेब, तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला ठाण्यात 70 पार होते, तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे? आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे. आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचा महापौर 100% बसणार आणि सातत्यानं बसणार, कोणाच्याही टेकूशिवाय बसणार. मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही 55 ते 60% मतं घेतोय. हा आकडा लिहून ठेवा. नाही राऊतसाहेब, एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही